आमचं काम काय, जसं मला सांगितलं की आम्ही उद्योजकतेबद्दल गुंतवणुकीबद्दल माहिती देतो, पण आम्ही उद्योजकांना सेलिब्रिटी केलेले. आपण काय करतो, नेते, अभिनेते आणि खेळाडू ह्यांना आपण कुठेतरी सेलिब्रिटी समजायला लागतो. पण खरंच काम कोण करत असतं समाजामध्ये? उद्योजक. जसं सुरेश साहेब म्हटले की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनलं तर तुम्ही समाजाला मदत करता. तर उद्योजक हे करत असतात, ते खरोखर समाजामध्ये बदल घडवत असतात, स्वतःचं काम सुद्धा करतात, त्या व्यतिरिक्त नोकरी सुद्धा देतात आणि समाजामध्ये चांगले बदल घडवतात. त्यासाठी आम्ही उद्योजकांना सेलिब्रिटी बनवले, कारण त्यांच्यामुळे खरोखर गोष्टी घडत असतात. टाटा असो, अंबानी असो, किंवा आता जसे सुरेश साहेबांनी की रत्नागिरीला किती जण आले होते मराठा महासंमेलनाला. रत्नागिरीच्या मराठा महासंमेलनाला खूप सुंदर कार्यक्रम झाला होता. त्याचे फोटो व्हिडिओ सुद्धा अवेलेबल असेल, ते व्हिडिओ नक्की बघा. यशस्वी मराठा उद्योजक तिकडे आले होते. 100, 200, 500 कोटीचे 2,000-2,500 लोक आले होते. आणि तिथे खरोखर दिसलं होतं की मराठा समाज किती चांगल्या प्रकारे व्यावसायिक आहे, उद्योजक आहे. तर अर्थसंख्येचं काम काय की अप्रसिद्ध लोकांना प्रसिद्ध करायचं, प्रसिद्ध लोकांना सुप्रसिद्ध करायचं. आणि सुप्रसिद्ध जे मराठी उद्योजक आहेत, पण तुम्ही ज्या उद्योजकाचं नाव घ्याल, पितांबरी असो, वामनहरी पेढे असो, चितळे असो, हनुमंतराव गायकवाड असो, त्या सगळ्यांना आम्ही सर्वसामान्यांसमोर आणण्याचं काम केलेलं आहे. अक्षरशः दुबईवरून मसाला किंग धनंजय जातात, जे आज 10,000 कोटी 15,000 कोटीचा व्यवसाय त्यांचा, त्यांना सुद्धा आम्ही लोकांसमोर आणण्याचं काम केलंय. का सगळ्यांनी टाळ्या वाजवायला आनंद दिला की आम्ही जे काम करतो ते तुम्ही टाळ्या वाजवलं तर त्याला नक्की आम्हाला प्रोत्साहन मिळेल की आम्ही जे काम करतो चांगलं काहीतरी करतोय. ह्या लोकांना भेटणं अवघड असतं. पितांबरी आज इकडे बाजूला आहे तुमच्या इकडे, पण प्रभुदेसाई सरांना भेटणं सोपं नाही. 300-400 कोटीचा व्यवसाय आहे, त्या व्यक्तीला भेटणं, त्याला लोकांसमोर आणणं, त्यांचा स्ट्रगल लोकांसमोर आणणं हे काम आम्ही करतो.